हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे आणि मी आलेली आहे ग्रोव्हिल्सला. आणि थोड्याच वेळात तुम्हाला सांगते की मी आज ग्रोव्हिल्सला का आलेली आहे ते. आणि तर एक कारण म्हणजे शॉपिंग तर आहेच, थोडीफार शॉपिंग चालू आहे माझी अजून. जिथून मला जे आवडतं ते मी घेते. आणि इथे आल्यावर थोडी थंड हवा चालू झाली आहे. तर आता येईपर्यंत ना थोडंसं गरम होत होतं. मध्येच गरमी होते, मध्येच थंडी वाजते सकाळची, असं क्लायमेट आहे इकडचं. पण आपल्या इकडच्या क्लायमेटची जास्त सवय आहे, कारण आपल्या आयुष्याचे बराच काळ हा इथेच गेलेला असतो. त्याच्यामुळे इकडच्या प्रत्येक वातावरणाची आपल्याला सवय असते. त्याच्यामुळे ॲडजस्ट वगैरे हा काही प्रकार नसतो व्हायला, वेळ लागणारा. तर मी जस्ट आता मॉलमध्ये एंट्री केलेली आहे आणि लवकरच येणाऱ्या क्रिसमस आणि न्यू इयरसाठी संपूर्ण मॉल अगदी मस्त डेकोरेट केलेलं आहे. अशा फेस्टिवल्सच्या वेळी मॉल खरंच खूप सुंदर डेकोरेट करतात, त्यामुळे लोक इथे येऊन फोटोज काढणंसुद्धा तितकंच पसंत करतात. आणि ग्रोव्हिल्स मॉलमध्ये बरेच ऑप्शन आहेत शॉपिंगसाठी, शिवाय फूड कोर्टसुद्धा चांगलं आहे. आणि आज इथे मी का आलेली आहे हे थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल. आणि मी लवकर पोहोचले होते, माझ्याकडे वेळ होता, त्यामुळे मी ग्राउंड फ्लोअरच्या सेंटरमध्ये आलेली आहे की इथे काय चांगलं कलेक्शन आहे. म्हटलं बघूया. तिथून मी आले फर्स्ट फ्लोअरला आणि इथून डेकोरेशनमुळे ना खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि वरती आल्यानंतर मला समजलं की फर्स्ट फ्लोअरला मॅक्स आणि असे बरेच आउटलेट्स बंद झालेले आहेत आणि आता तिथे लवकरच वेस्ट साईड येणार आहे. तर ही थोडीशी डिसअपॉइंटमेंट होती माझ्यासाठी. मगाशी तुम्हाला सांगितलं की शॉपिंगसाठी तर आलेलंच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आज इथे येण्यामागचं, तर ते तुम्हाला दाखवते. तर या दोन गधड्यांना भेटण्यासाठी आज इथे आलेलो आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे लास्ट टाईमसुद्धा भारतातल्या फेरीमध्ये एक दिवस ह्या मैत्रिणीसोबत माझा फिक्स असतो. आणि तर तसाच आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवशी आम्ही काय काय करणार आहोत ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. आता थोड्याच वेळात थोडंसं शॉपिंगसुद्धा करणार आहोत. त्याच्यानंतर मस्त फूड कोर्टला बसू, एन्जॉय करू फूड, आणि आमच्या मस्त गप्पा रंगात येतात. आणि किती वेळ झाला ना तरी तो आम्हाला कमी पडतो. आणि संध्याकाळ झाली की थोडंसं पुन्हा हे होतं की आता जायचं आहे पुन्हा. मग कसं वाटतंय मी आली आहे तर? मस्त, खूप मजा आहे. ॲज युजल आपण ना लेट आली आहे. आणि दोघी पण तू कुठे आहेस आता, कारण ब्लॉग्स लेट येत आहेत, तर फोन करून कुठे आहेस आता, कधी येणार आहेस, आपण कधी भेटायचं आहे, असं सारखे अपडेट घेत होते. आणि काल फायनली मी त्या दोघींना विचारलं उद्या आहात ना, आणि मग लगेचच आजचा प्लॅन केला. आणि लगेच होणारच प्लॅन, लगेच सक्सेसफुल होतो. तर मग चला आता काय काय करतोय ते सर्व शेअर करते. तर आता आलेलो आहोत फूड कोर्टला आणि पहिल्यांदा बर्गर किंगची ऑर्डर घेतलेली आहे आणि नेक्स्ट ऑर्डर चायनीज फोकची केलेली आहे. आणि आता मस्त एन्जॉय करतो. इथे आम्ही केलेल्या दोन्ही ऑर्डर आल्या होत्या आणि त्या खाता खाता मस्त आमच्या गप्पासुद्धा रंगात आल्या होत्या. खूप महिन्यांनी एकत्र भेटल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी असतात प्रत्येकीच्या ज्या शेअर करायच्या बाकी असतात. तर आता गप्पा तर मारतोय, गप्पा अगदी रंगात आलेल्या आहेत, कारण एवढ्या महिन्यांनी भेटल्यावरती प्रत्येकीचं काही ना काही सिक्रेट्स असतात, तर ते एकमेकींसोबत शेअर करायचेच असतात. आणि यावेळीसुद्धा मी दोघींसाठी काही ना काही गिफ्ट आणलेलं आहे, ते दाखवते. छोटंसंच आहे, मोठं काही नाही आहे. You tell me this box is also included. हां Box. हां, मग बॉक्स पण देते. काय फक्त बॉक्समध्ये टाकून आणलं आहे सिक्युअर करायला. सो दोघींसाठी काही ना काही ठेवायला स्टोरेज बॉक्स दिलेला आहे. आणि आता मोठा सेंटर झाला. क्रिसमस गिफ्ट म्हणू शकता. वा. आणि नेहमीप्रमाणे डेट्स आणि चॉकलेट्स. सो दिस इज फॉर यू. आणि दोघींची भांडणं होऊ नये म्हणून सेम वाढले. परत भांडणं होऊ नये की मला वेगळी डिझाईन, मला वेगळी डिझाईन. एक वेगळी डिझाईन घेतली आहे ती माझ्या मावस बहिणीला ठेवली आणि या दोघींना सेम दिलं आहे. अँड दिस इज फॉर यू पूजू. थँक्यू. सो भरपूर आपल्या थँक्यू. ज्वेलरी ह्याच्यात जेव्हा पण याच्यामध्ये काय काय स्टोअर कराल त्यावेळी माझी आठवण तर तुम्हाला नक्की येईलच. माझं आणि आमच्या ज्या एकदम स्वीट मुमेंट्स आहेत तर त्यांच्या ज्वेलरीसोबत ते सुद्धा याच्यामध्ये स्टोअर होते आणि माझी कायम आठवण राहील म्हणून. आणि हे आर्विकचं
आणि एक हा. अप्पू दे. हे आर्थिकसाठी. आणि पूजेने दिलेलं आहे आर्थिकसाठी काय आणलंय तोच ओपन करेल. हा दोन तोच ओपन करेल. सो त्याला गेल्यावरती सरप्राईज मिळणार आहे. थँक्यू वेलकम. फ्रॉम हेतांशी. दोघेही मला म्हणत होत्या की प्रत्येक वेळी तुला काही ना काही आणलंच पाहिजे असं नाही आहे. पण मी म्हटलं सर्वांसाठीच यावेळी काही ना काही घेतलं आहे तर माझ्या मैत्रिणींसाठी सुद्धा. आणि वस्तू किती छोटी किंवा मोठी असू दे पण त्यामुळे समोरच्याच्या चेहऱ्यावरचा येणारा आनंद हा महत्त्वाचा असतो. आणि तशाच या दोघीसुद्धा खुश झाल्या होत्या. तर मी शॉपिंगसाठी आले तर ह्या दोघींची सुद्धा चालू झालेली आहे शॉपिंग. आणि काय माहिती झालं आहे तर आम्हाला तिघींना सुद्धा एकच टाईपचा कुर्ता आवडलेला आहे आणि विचार चालू आहे आज घालून फिरूया. तिघींनाही एकच कुर्ता आवडला आणि तो घेतलेला आणि अजूनसुद्धा बघते अजून काय काय आहे ते. ट्रेंड्समध्ये आलेलो आहोत. आणि यानंतर पुन्हा एकदा मी या दोघींसोबत सेंटरमध्ये आले कारण या दोघींनासुद्धा तिकडचं काय काय कलेक्शन आहे ते पाहायचं होतं. आणि शॉपिंग सर्व झाल्यानंतर आता वेळ आलेली होती ती म्हणजे फोटोजची. फोटोशिवाय आजचा दिवस पूर्ण होणार नाही. आणि आमच्या तिघींच्या भरपूर मेमरीज आमच्या फोनमध्ये सेव्ह आहेत फोटोंच्या स्वरूपात आजपर्यंतच्या. छान छान फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत या डेकोरेटिव्ह आयटम्सच्या शॉपमध्ये जे मॉलमध्येच आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही तिघी इथेच भेटतो त्यावेळी या स्टॉलवर नक्की येतो कारण इथल्या सर्व वस्तू निहाळण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. आणि ते समोर सॅन्टासुद्धा दिसत असेल कारण आता 2 ते 3 दिवसावरती क्रिसमससुद्धा आलेला आहे. मॉलमधून तर बाहेर पडलो पण पुन्हा एकदा मॅकडीच्या बाहेर गप्पा मारत बसलो होतो कारण मैत्रिणींसोबतच्या या गप्पा कधी संपतच नाहीत. रात्र तो वेळ संपूच नाही असं वाटतं. पण आता कितीही गप्पांमध्ये रंगलो तरी बॅक ऑफ द माइंड आपल्या बाळाचा विचार असतो कारण एकेकाळचा फक्त मैत्रिणींचा असलेला हा प्रवास आता आईपर्यंत आलेला आहे. त्यामुळे प्रत्येकीलाच पुन्हा घरी जाण्याची ओढ असते. आणि खरं सांगू का मला काय वाटतं तर प्रत्येकाच्याच आयुष्यात मित्र मैत्रिणी भरपूर असतात. आणि ही जी मैत्री असते ना आणि त्या मैत्रीतला संवाद हे प्रत्येक गोष्टीवरचं उत्तम मेडिसिन असतं. कारण या मित्रमैत्रिणींसोबतच ज्यावेळी आपण आपला आनंद शेअर करतो त्यावेळी तो द्विगुणित होतो आणि दुःख शेअर करतो त्यावेळी त्याची झळ कमी होते. असा हा मैत्रीचा कम्फर्ट झोन प्रत्येकाच्याच आयुष्यात असतो. असा हा आजचा माझा दिवस अगदी रिफ्रेश करणारा होता कारण मैत्रिणींसोबत छान बसून मोकळा वेळ घालवला होता. तर कसा वाटला हा माझा आजचा व्लॉग मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.